वयाच्या विविध टप्प्यावर जशी माणसं भेटतात ना, तसं त्याचं जीवन घडत जातं. संस्काराचं दृढीकरण होत जातं, मन पालटत जातं. अध्यात्मशास्त्रामध्ये असं म्हटलंय की मम आणि इदम न मम हे दोन शब्द जगताना महत्वाचे आहेत. मम म्हटलं की माणूस बंधनात पडतो आणि माझं माझं असं म्हणत त्यात अडकून पडतो. तर इदम न मम असं म्हटलं की हे माझं नाही असं म्हणत बंधमुक्त होतो. जीवनात येणारी माणसं ही अशीच असतात. एखाद्याला माझं म्हटलं की त्याचा गुणदोष आणि त्याचे विचार यासह ती व्यक्ती आपल्याला चुंबकासारखी येऊन चिकटते आणि आपण म्हणतो की त्या व्यक्तीचा माझ्यावर प्रभाव आहे. आयुष्यावर प्रकाश झोत टाकणाऱ्या अनेक प्रभावी लोकांमुळे माणूस व्यापलेला असतो. आमच्या लहानपणी घरातल्या सर्वांचं रात्रीचं जेवण हे 7-7:30 पर्यंत होत असे. आजच्या भाषेत त्याला संध्याकाळ असंच म्हणावं लागेल ना. अंधार पडला की घरं चिडीचूप होत. मुलांचे पाढे, अभ्यास आणि थोडाफार दिवसभराचा आढावा घेतला की सारे जण निद्रेच्या अधीन होत. उन्हाळ्यामध्ये अंगणात खाटा टाकल्या की आकाश निरीक्षण आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या गोष्टी म्हणजे सप्तर्षी, चंद्र, ग्रहतारे यांच्याविषयीच्या पुराणकथा दरवर्षी आम्ही नेमाने ऐकत असू. उघड्या आकाशाखाली अंगणात झोपताना त्यावेळी निर्भयता आणि निश्चिंतता होती. काल परवा काय झालं की आमचं जेवण लवकर झालं आणि मनात एकदम तो काळ उमलून आला. तेव्हा मी इयत्ता 6वी-7वीत असेन. आम्ही 3 भावंड, आई, बाबा, आजी संध्याकाळी 7 पर्यंत जेवत असू. आईचं स्वयंपाकघर आवरून झालं की 7:30 ते 8च्या दरम्यान दारी येणाऱ्या वृद्ध भिकाऱ्याची ती वाट बघत असे. कळकट पिशवीमध्ये वाकलेली चेपलेली अॅल्युमिनियमची भांडी आणि हातात टाळ घेऊन येणारा तो गरीब माणूस गोड गळ्यांनी अभंग म्हणत असे. छोटी बैठी घरं असलेल्या कॉलनीमध्ये तो शिरला की त्याचा स्वर लहरत घराघरात पोचत असे. आई रोज, अगदी रोजच त्याला अन्न घालायची. त्यावेळी अन्न काही मोजकं शिजवल्या जात नव्हतं. तो भात आमटी त्याच्या भांड्यात घातलं की एक अभंग पूर्ण म्हणायचा. माझे माहेर पंढरी आहे भीवरीच्या तीरी, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, किंवा कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असे अभंग तो म्हणायचा. ही पार विस्मरणात गेलेली घटना काल परवा जशीच्या तशी डोळ्यांसमोर साकार झाली. त्या काळाचा स्पर्श मनाला झाला आणि तो वृद्ध भिकारी, अंधारात उमटणारे त्याचे सूर जसेच्या तसे कानात आठवणींची साठवण सांगू लागले. त्या शब्दांची जाणीव त्यावेळी काही मनाला होण्याचा प्रश्न नव्हता, पण आज मात्र त्या शब्दांचा प्रभाव कळतो आणि मनात कुणीतरी अजाणतेपणे पेरून ठेवलेलं काहीसं अस्पष्ट तरी जगण्याची पाऊलवाट दाखवणारे ते शब्द जागे होण्याची वाट बघत होतं हे समजतं. तो माणूस पोटासाठी घात होता, परंतु घरातली पोटं भरलेली माणसं दिवसाचं संचित आठवीत आजच्या दिवसाचं फलित काय बरं यावर चिंतन करत त्या परमेश्वराची गुणगान करत असत. ते सूर आणि दिवस हातातून नकळत निसटून गेल्याची हुरहुर, पुढे पुढे पळणारा काळ, पुन्हा माघारी न वळणारे आयुष्य आणि जगण्याचे मर्म सांगणारे ते अभंगातील चिरंतन शब्द मनात जोडणी झाली आणि कळलं, माणसांपेक्षाही काळाचा प्रभाव हा माणसाच्या आयुष्यावर जास्त असतो बरं का. एकदा शंकर भगवान पार्वती मातेला गीता सांगत होते तर ती म्हणाली, तुम्ही दरवेळेला नवीन नवीनच अर्थ सांगता गीताचा, काय आहे बरं हे? यावर ज्ञानेश्वर माऊलींची ओवी ही अशी आहे, तेथ हरू म्हणे नेणीजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे, गीता तत्व. पार्वती माता भगवंताची शक्ती आहे, ती सर्जनशील आहे. निसर्ग रोज नवा असतो, ते देवीचे स्वरूप आहे. माणूस अंतर्मुख झाला की त्याला त्याची रोज नवीन ओळख होते. गीता ज्ञानेश्वरी यांचं आकलन होणं म्हणजे काय, तर त्या निसर्ग शक्तीचाच एक भाग होऊन जाणं. त्या नित्य नूतन निसर्गात एकरूप झालं की जाणवते ती प्रभा, आणि मग प्रभावाचा प्रश्न उरतोच कुठे. विचार पुष्प यामध्ये आज आपण भक्तीच्या वाटेवर प्रेमाचा वर्षाव करणाऱ्या संतांचं गुणगान करणारा कार्यक्रम ऐकला. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ.